त्या दिवशी मला अक्षरशः असं वाटलं, की मी जर वर हात केला, तर तो खात्रीने आभाळाला पुरेल. आणि तसं का वाटू नये? आज माझ्या हाती ₹200 होते. आजचे माझे पैसे. कपाळाचा घाम टिपून भिजलेल्या हातानं ते पैसे मी घेतले होते. चोरानं, अप्रामाणिक माणसानं जर त्या पैशांना हात लावला असता, तर त्याचे हात जळण्याइतकं प्रखर सत्य व तेज त्या माझ्या पैशात होतं. लोखंडाचं सोनं होतं किंवा नाही हे मला ठाऊक नाही. पण घामाचा पैसा झालेला मी माझ्या आयुष्यात नेहमी पाहत आलोय. तेच घामाचे पैसे घेऊन मी बाहेर पडलो. जवळच चहाचं दुकान होतं. असं वाटलं की जरा चहा घ्यावा. पण छे! त्या गढूळ पाण्यात ते पैसे कसे बुडवायचे? विडा? तो तर 4-2 मिनिटात घशाखाली जाईल. जितके दिवस ते पैसे मिळवायला लागले, तितके दिवस तरी ते पुरले पाहिजेत ना. त्या दिवसापर्यंत मी स्वतःला फलाची अपेक्षा न करता काम करणारा मनुष्य समजत होतो. त्याचं फळ आज मला मिळालं. माझी तरी काय एवढी अपेक्षा होती? जास्त काम केल्यानं माणूस मरत नाही, उलट काम टाळण्यानंच एक प्रकारे तो मरतो, हे माझं ठाम मत होतं एवढंच. घरी आलो. बाबा ओटीवर बसले होते. दाराच्या उंबरठ्याजवळ आई तांदूळ निवडत होती. माझी चंपी नावाची कुत्री नाकावर पाय ठेवून डोळे मिटून पडली होती. बाबांच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं. हजारो सुरकुत्या त्या चेहऱ्यावर पडल्या होत्या. आम्हा 3 भावंडांपायी त्यांना ज्या खस्ता खाव्या लागल्या, त्यांची एक-एक खूण म्हणून एक-एक सुरकुती त्यांच्या चेहऱ्यावर उमटली होती. अगदी निश्चलपणे शून्याकडे दृष्टी त्यांचे डोळे खोल विहिरीसारखे दिसत. मी सरळ जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. पैसे त्यांच्या स्वाधीन केले. का नकळे, त्यांनी ते खाली ठेवले आणि ते उगीच त्याकडे पाहत बसले. त्यांच्या डोळ्यात पाणी चमकलं. आईच्या ते चटकन लक्षात आलं, कारण तिची ही अवस्था तशीच झाली होती. तिनं संयम केला आणि कठोर मुद्रा करून ती बाबांना म्हणते, "हे काय? आनंद झाला तरी तो मुलांसमोर दाखवायचा असतो का? दुःख आजपर्यंत दिसू दिलं नाही, आता हा आनंद तरी का असा दाखवता? चल रे पोरा, आज चल." एखादा मोठा तेजोगोल दिसावा तसं मला झालं व मी गोंधळून गेलो. जीवनाशी झगडण्याचं आईचं तत्वज्ञान म्हणजे एक अमोलिक देणगी वाटली मला. सुख आणि दुःख ही देखील ज्याची त्यानंच अनुभवावी, नाही का? "नाही गं," बाबा म्हणाले. "मला आनंद तर झालाच, पण वाईटही वाटलं. या पोरानं किती सोसलं हे माझ्या मनात आलं आणि मी एकदम धीर सोडला. आता काय त्याच्यापासून लपून ठेवू? तो आता खांद्याला टेकलाय." मी पुष्कळ सोसलं. बाबांच्या वाक्यानं कधी वाटलं नव्हतं इतकं हायसं मला त्यावेळी वाटलं. तेथेच उभं राहून बाबा काय बोलतात ते ऐकावं असं मला वाटलं. बाबा जणू आपल्याशीच बोलत होते. तसं नव्हे, पण आठवतात त्या गोष्टी कशा विसरायच्या? 5-10 वर्षांपूर्वीचीच गोष्ट. तू त्यावेळी 8 वर्षांचा होतास. आपल्या घरी चिमणीपुरतेही दाणे नव्हते नि जहर खायला देखील पैसा नव्हता. सबंध दिवस भूक सोसली. मी आणि ही तुझ्याकडे पाहत असू. शेवटी तू घरभर फिरलास, फिरून दमलास. हातापायात त्राण राहिलं नाही, घोंगडी टाकून पडला होतास. तुझी नजर वर गेली. शिंक्यावर घरच्या वेलीचे 2 लाल भोपळे ठेवले होते. पोटात कावळे तोडत होते, म्हणूनच ते सुचलं तुला. 2 दिवस आपण नुसते भोपळेच शिजवून खाल्ले होते. कसली चव नि कसलं काय. पाण्याला तर आसरा केला. कशा विसरू या गोष्टी? कसे दिवस तुम्ही काढले. आज तू कसा छान दिसतोस. किती चांगले अंगभर कपडे घातलेस. पण तू 10 एक वर्षांचा होतास. आपट्यांनी तुला घरकामाची नोकरी, अन्न मी ₹2 महिना दिला होता. त्यांच्या घरी पाहुणे येणार होते. तुझ्या अंगातली लक्तरं पाहून बाईसाहेब लाजून जात. तू घरी येऊन आईजवळ रडलास. तिचं पांढरं पातळ फाडलं व त्याचा तुला सदरा शिवला.
बाजारू सदऱ्याला त्यावेळी देखील 8 आणे पडत. असले 8 आणे कित्येक वेळा तू आता खर्चून टाकशील. पोरा वेळेला मोल असतं. एक-एक दिवस, एक-एक वेळ त्यांना एकदम अवघडलं. त्यांनी आवरण्याचा खूप प्रयत्न केला. बाबा रडतात. त्यांच्या डोळ्यातून गळणारी ती ऊन-ऊन आसवं, ते खारं पाणी, ते मिठाचे थेंब. समोर मुठभर पैसे पडलेत आणि त्यातून बाबा गतायुष्याची प्रतिबिंब पाहत आजच्या जीवनाला उजाळा आणत आहेत. होय, उजाळाच. ते दुःखाचं रडणं नव्हतंच. तसलं दुःख हे सुख देणारच असतं. त्या ऊन-पाण्यानं जीवनाचे फुलबाग फुलतात. मृगाच्या पहिल्या पावसानं कदंबाची झाडं जशी बहरतात, तसंच, तसंच. आज माझ्या श्रीखंडपुरीच्या, दूध-साखरेच्या, तूप-लोण्याच्या आयुष्यात त्या मिठाच्या थेंबांना अमोल महत्त्व नाही का? हे मीठच जीवन अवीट स्वादिष्ट करत असतं.